नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जी मुलं मराठी माध्यमामधून शिकत आहेत किंवा जे सेमी इंग्लिश या माध्यमामधून शिकत आहेत त्यांचं जे मराठी आहे म्हणजे थोडक्यात हायर मराठी जे आहे त्यांच्या पाठ्यपुस्तकामधील एक कविता जी आहे ती समजावून घेणार आहोत. आणि त्या कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण. म्हणजे थोडक्यात मराठी कुमार भारती इयत्ता 10वी जे हायर मराठीचं पुस्तक आहे त्यामधील कविता क्रमांक 4 उत्तम लक्षण जी संत रामदासांनी लिहिलेली आहे ती आपल्याला अभ्यासायला आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण किंवा ती कविता नीट समजून घेणार आहोत. तर ही कविता समजून घेण्याच्या आधी कवी रामदास कोण होते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक उत्तम संत कवींची परंपरा लाभलेली आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्र म्हणजे खरं तर संतांची भूमी आहे आणि या कवींपैकीच अनेक अर्थपूर्ण रचना करणारे कवी म्हणजे रामदास. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्यांचा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ दासबोध. याच्या म्हणजे आपण अगदी लहानपणापासून सगळ्या रचना ऐकत आलेलो आहोत. त्याचबरोबर रामदासांच्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये करुणाष्टकं आहेत, भूपाळ्या आहेत, आरत्या आहेत, स्तोत्र आहेत. अशा बऱ्याच प्रकारांमध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत. त्यांचं काव्य जे आहे तर खासियत काय आहे किंवा वैशिष्ट्य काय आहे? तर त्यांचं जे काव्य आहे ते उपदेशपर असतंच, पण त्याचबरोबर त्यामधून आपल्याला एक सामाजिक जाणीव मिळते, आपल्याला एक जागरूकता दिसून येते, आध्यात्मिक त्यांची तळमळ त्यातून दिसून येतं. आणि हे जे दासबोध हे अत्यंत लोकप्रिय असं जे काव्य आहे त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारचा उपदेश सर्वसामान्य लोकांना केलेला आहे. मग आपल्याला जिथं अनुभवायला हे जे उत्तम लक्षण ही जी कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे ही याच दासबोधातून घेतलेल्या काव्यामधून आपल्याला हे आलेलं आहे उत्तम लक्षण. मग ह्या काव्यामध्ये त्यांनी काय सुचवलेलं आहे की आदर्श कोणाला म्हणावं. काही मापदंड असतात ना आदर्श माणसाचे, आदर्श व्यक्तीचे. असं आदर्श व्यक्ती कोणाला म्हणावं हे त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर आणखी काय सांगितलंय तर माणसानं काय करावं आणि काय करू नये याबाबत त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये एक परखड असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तेच आपण आज पाहणार आहोत उत्तम लक्षण या त्यांच्या कवितेमधून, आपल्याला अभ्यासायला आलेल्या कवितेमधून. तर आपण एक समजावून घेऊया कविता आधी. सुरुवातीचे पहिले 2 कडवी बघा. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. श्रोती म्हणजे हे श्रोत्यांनो, ऐकणाऱ्यांनो. व्हावे सावधान. रामदासांच्या बऱ्याच रचनांमध्ये तुम्हाला हे आढळून येईल की सावधान. सावधान म्हणजे तुम्ही शांत चित्ताने मी जे काय म्हणतोय त्याचं लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक लक्ष देऊन मी जे काय म्हणतोय ते नीट ऐका. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. म्हणजे माणसाच्या ठाई कोणते उत्तम गुण असायला हवे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. जेणेकरिता बाणे खुण म्हणजे ही एक खूण आहे जी तुम्ही जाणून घ्या. कुठली खूण? सर्वज्ञपणाची, म्हणजे सर्व गोष्टी जो जाणतो अशा पणाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या कुठल्या खुणा आहेत ह्या मी तुम्हाला सांगतोय, त्या तुम्ही बाणे जाणून घ्या. पुढची ओळ काय आहे? वाट पुसल्याविण जाऊ नये. म्हणजे आता त्यांनी पुढे सगळे आपल्याला उपदेश दिलेले आहेत. बघा आदर्श व्यक्ती कशी असते किंवा आपण काय केलं म्हणजे आदर्श होऊ शकू. तर काय सांगितलंय? वाट पुसल्याविण जाऊ नये. पुसणं म्हणजे काय? फरशी पुसणं आहे का? नाही. पुसणं म्हणजे जुन्या मराठीमध्ये हे वापरलं जातं. पुसल्याविण म्हणजे विचारल्याविण, म्हणजे विचारल्याशिवाय. पुसणे म्हणजे विचारणे. वाट म्हणजे एखाद्या आपल्याला कुठल्या तरी ठिकाणी पोहोचायचं आहे, ती वाट पुसल्याविण जाऊ नये. काहीतरी त्याचा आपल्याला एक रस्ता माहिती पाहिजे, रूट माहिती पाहिजे, 4 लोकांना विचार. आपण जे आता सध्या गुगल मॅप्सचा वापर करतो थोडक्यात, तर तो त्या काळी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हे नीट सगळी माहिती आधी करून घ्या. मध्ये जंगल आहे का, काही जनावर आहे का, कुठली तरी अशी अडनिडीची वाट आहे का, किती तास लागू शकतात. पूर्वीच्या काळचा प्रवास किती अवघड होता, हो की नाही? तर ते विचारल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. पुढे काय म्हटलंय
फळ ओळखल्याविण खाऊ नये. उगाचच आपल्याला काहीतरी दिसतंय, वा 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 त्याचा रंग काय छान आहे, काय रूप मस्त आहे त्याचं, घ्या खाऊन, म्हणून ते खाल्लं. आणि जर त्या फळामध्ये असे काही गुण असतील की जे आपल्याला अजिबात तब्येतीला सोसणारे नाही आहेत किंवा ते खाऊच नाही असं असेल, तर त्याचा आपल्याला किती त्रास होऊ शकतो, हो की नाही? मग फळ ओळखल्याविण म्हणजे त्याच्या आधी माहिती करून घ्या. हे आपल्या आपण हे खातोय, कुठलीही गोष्ट खाण्याआधी आपण त्याची पूर्ण शहानिशा करून घेणं आवश्यक आहे. फळ ओळखल्याविण खाऊ नये. पडली वस्तू घेऊ नये. बघा, मॅनर्स शिकवलेले आहेत. काहीतरी आपलं पडलंय, जाता येता उचलणं, असं खूप काही काही सवयी लोकांना असतात. तर पडली वस्तू घेऊ नये. कुणाची तरी काहीतरी कुठेही पडलेली असेल, त्याला हात लावायला जाऊ नये. ती वस्तू आपली नाही हे जाणावं. ज्याची असेल तो घेऊन जाईल, आपण काही करायचं नाही. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. एकाएकी म्हणजे एकाएकी म्हणजेच पटकन. पडली काहीतरी पटकन उचलायला गेलो असं काही करू नये. ते आपलं काय दर्शवतं की अरे काय ही व्यक्ती आहे, कसं, म्हणजे आपला मेसेज आपल्याबद्दलचा योग्य जात नाही समोरच्याला. हे लक्षात ठेवायचं असं त्यांनी सांगितलंय. पुढच्या कडव्यात काय म्हटलंय? जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. जनी म्हणजे लोकांचं, आर्जव म्हणजे लोकांनी केलेली विनंती. जर तुमच्या कोणीतरी म्हणते करणारे अहो तुमच्यासारखं कोणी नाही, अहो मग विनंती करतायत तुम्हाला, मग तिथं आपण आपला इगो दाखवायचा, नाही हो मला नाही जमणार. असे खूप लोकांना सवय असते, नाही हो मी केलं असतं पण मला नाही जमणार, मला नाही जमणार, काहीतरी वेगळं कारण काढायचं. मग ते तुम्हाला विनंती करतायत ना, लोक तुम्हाला विनंती करतायत, तर ते जनी आर्जव तोडू नये, त्यांना निराश करू नये. पुढे काय? पापद्रव्य जोडू नये. कुठलीही वाईट मार्गाने आलेली संपत्ती आपल्याला कुठल्या तरी खोल खड्ड्यात नेऊन टाकत असते कधी ना कधी. त्यामुळे रामदास म्हणतात पापद्रव्य जोडू नये. जे काय आपण करतोय, आपण जे कष्ट करू त्याचं जे आपल्याला फळ मिळेल तेच आपलं द्रव्य. त्याशिवाय वाम मार्गाने, चुकीच्या मार्गाने आपण संपत्ती गोळा करू नये. पुण्य मार्ग सोडू नये. आपला जो पुण्याचा मार्ग आहे, आपण जो सरळ सोट व्यवस्थित कुणालाही त्रास न देता सत मार्गानं जे चाललो आहे, सदाचाराने वागत आहोत, तो मार्ग सोडू नये कदाकाळी. कधीही. कदाकाळीचा अर्थ काय होतो? कधीही. पुढे काय म्हणतात? तोंडाळासी भांडू नये. तोंडाळ म्हणजे कोण? भांडकुदळ. तोंडाळासी जो सतत बडबड 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 करतोय, अशा तोंडाळाबरोबर भांडायला जाऊ नये, बोलायलाही जाऊ नये, जास्त वाद घालायला जाऊ नये. वाचाळासी तंडू नये म्हणजे जो व्यर्थ बडबड करणारा आहे. वाचाळ म्हणजे कोण? व्यर्थ बडबड करणारा. त्याच्याशी तंडू नये म्हणजे त्याच्याशी पण भांडायला जाऊ नये, त्याच्याशी बडबड करायला जाऊ नये. सतसंग खंडू नये. त्याच्यात कधी खंड पडू देऊ नका. कोणाशी? सत्संगाशी. संतांचा जो संघ आहे, जो चांगल्या व्यक्तीचा सहवास आहे, त्याच्याशी कधीही त्याच्याबरोबर खंड पडू देऊ नका. सतत त्यांना भेटत जा, त्यांचे आशीर्वाद घेत जा, त्यांच्या संगतीत राहत जा. अंतर्यामी मनापासून तुम्ही कुठल्याही संत सहवासामध्ये जात जा, पण तोंडाळ वाचाळ या लोकांच्या नादी लागू नका. पुढे काय म्हटलंय? आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही. काही काही लोकांना असं निवांत पडून राहायला, आळसटलेल्या दिवसामध्ये आज त्यांना तास सुट्टी, आहा पडून राहायचं, काही करायचं नाही, निवांत. त्याच्यातच त्यांना काही दिवसांनी त्यातच त्यांना सुख वाटायला लागतं. निवांत उठलेत, कसं बसत रोजचं काम उरकलंय, टी व्ही बघत बसलेत दिवसभर, मोबाईल बघत बसलेत दिवसभर, लॅपटॉपवर बसलेत दिवसभर, काही केलं नाही. आपला एक एक दिवस लोक असेच वाया घालवतात. आळसामध्येच त्यांना काही दिवसांनी काय वाटायला लागतं? सुख वाटायला लागतं, तेच आवडायला लागतं. तर रामदास म्हणतात आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या करणं, इधर का उधर, उधर का इधर, खूप जणांना सवय असते चहाडी करणं.
तिखट मीठ लावून सांगणं, एखाद दुसऱ्याबद्दल काहीतरी समोरच्याच्या मनात वाईट मत करून देणं, ह्या चहाड्या मनात सुद्धा आणू नये असं रामदास स्वामी म्हणतात. शोधल्या विण करू नये कार्य काही. कुठलंही कार्य जर तडीस न्यायचं असेल तर आधी त्याचा सर्व बाजूंनी विचार करावा. प्रोज अँड कॉन्स काय आहेत त्याचे, काय अवघड असू शकतं, काय सोपं असू शकतं, हे कार्य केलं तर काय पुढे होऊ शकतं, या सगळ्या बाजूंनी त्याचा विचार करूनच काय जे आपल्याला पुढं तडीस न्यायचंय ते नेण्यासाठी सज्ज व्हावं. पुढे ते म्हणतात, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये म्हणजे 4 चौघांमध्ये तुम्हाला काहीतरी मान देतायत, म्हणतायत ना बोला, तर तिथे लाजत नाही बसायचं, तिथं आपली मतं मांडायची, पुढे येऊन बोलायचं. बाष्कळपणे बोलू नये, पण तुमची बडबड बालिश बडबड असता कामा नये, मुद्देसूद बोलावं नेहमी. पैज होड म्हणजे शर्यत, पैजा लावू नये, शर्यतीत भाग घेऊ नये, काही केल्या, कधीही या गोष्टी करू नयेत. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कुणाचाही उपकार घेऊ नका, आपल्याला जेवढं जमतंय तेवढंच करा, आणि समजा घ्यायची वेळ आलीच तर तो राखू नका, म्हणजे त्याची परतफेड करून टाका. तो कुणाचा उधार आपल्यावरती ठेवू नका, आणि परपीडा, दुसऱ्यांना दुःख देऊ नका, आणि विश्वासघात तर कधीही करू नका. पुढे म्हणतात, व्यापकपण सांडू नये, म्हणजे मनाचा मोठेपणा. सांडू नये म्हणजे तो कधी कमी करू नका, कायम मनाचा मोठेपणा ठेवा. मनाचा मोठेपणा जो आहे तो व्यापकपण सांडू नये. पराधीन होऊ नये, परावलंबी होऊ नका, कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. आपले ओझे घालू नये, म्हणजे ओझं दुसऱ्यांना काहीतरी जड जाईल, अरे आता याला सांभाळावं लागतंय, कसं सांभाळू, हा येऊन आता बसलाय, काय करू, असं समोरच्याच्या मनात येईल असं वागू नका. कोणी एकासी कधीही कोणालाही आपलं ओझं होऊ देऊ नका. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कधा अभिमान घेऊ नये असत्याचा. आपला मार्ग कसा असला पाहिजे, सत्याचा, खोटारडेपणा करू नये. असत्य पंथे म्हणजे मार्गाला, खोटेपणाच्या मार्गाला कधीही जाऊ नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, असत्य वागायचं, खोटेपणा, प्रौढी मिरवायची, मी असा मी तसा, आणि खरं तर काहीच नसतं. असतं 4 आण्याचं वाढवून सांगायचं 1 रुपयाचं. अशी कधीही असत्याचा मार्ग अवलंबून उगाच अभिमान दाखवू नका, मी असा मी तसा, असं करणं चुकीचं आहे. आणि शेवटी काय म्हणतात ते, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अपकीर्तीला बळी पडू नका. कोणीतरी तुमची खूप वाहवा करतंय ते सोडून द्या, त्याच्या नादी लागू नका. का हा माणूस असं करतोय आपल्याबद्दल, याचा मनापासून विचार करा. कोणीतरी खूप चढवतं बघा कधी कधी आपल्याला, तू असा तू तसा, जास्त नादी लागू नका त्याच्या. सत्कीर्ती वाढवावी, खरी जी कीर्ती आहे त्यासाठी मला काय करता येईल ते काम करा. की मी माझं चांगलं काम करत राहील, कीर्ती आपोआप त्याच्या मागून येईलच, मोठेपणा आपोआप आपल्याला मिळेलच. सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी. विवेके म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता, दृढ म्हणजे घट्ट धरून ठेवावी. नेहमी विचार करताना एकांगी कधीही करू नका. एकाच बाजूने माणूस विचार करतो, समोरच्याची दुसरी बाजू लक्षातच घेत नाही. दोन्ही बाजूंनी विचार करा, सारासार विचार करा, आणि ती विचार करण्याची तुमची शक्ती दृढ असावी. म्हणजे ते तसं केल्याशिवाय निर्णयच घेऊ नका, दोन्ही बाजूंनी विचार केल्याशिवाय. आणि असा निर्णय घेऊन नेहमी सत्याची वाट धरा. किती सुंदर, किती नेमक्या शब्दामध्ये रामदास स्वामींनी हे सगळी उत्तम लक्षणं आपल्याला सांगितलेली आहे. आपण त्याचा थोडा तरी अवलंब केला पाहिजे, हो की नाही?